बाप आपल्या पिल्यांकरता किती राब राबतो। आपला बाप कुठं बाजाराला जातो, कुठं कंधारला जातो, नांदेला जातो, परत येताना तो मनात विचार करतो की माझ्या पिल्याला हे आवडतं, माझ्या पिल्याला ते आवडतं, माझ्या मुलीला हे खायला आवडतं, म्हणून तो गेल्यानंतर बाजारातून कधीच रिकामा येत नाही। घेऊन येतो तो काही ना काही खाऊ घेऊन येतो। पण जेव्हा मुलं मोठी होतात, मुली मोठी होतात आणि मोठी झाल्यानंतर त्या बापाचा कसलाच न विचार करता नवीन कोणता तरी कळप भेटलाय, नवीन कोणतरी जीवनसाथी भेटलाय, म्हणून तोच जीवनसाथी आपलं सर्व आहे असं मानून त्या बापाचा कसलाच न विचार करता त्या बापाचं मन दुखावतात। ज्या मुली आपल्या आईबापांना सोडून पळून जातात ना, त्यांनी ही कथा ऐकावी। ज्या बापाने आपल्याकरता सर्व केलंय, आपल्याकरता जो बाप राबला, जो बाप दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही, झिजतो, आणि ज्या मुली ज्या बापाने इतकं केलेलं प्रेम असतं, ज्या बापाचं एवढं समर्पण, ज्या बापाचं एवढा त्याग, हे सर्व काही विसरून एखादा नवीन कळप भेटलाय, म्हणजे एखादा जीवनसाथी बाहेरचा भेटलाय म्हणून त्याच्याकरता बापाला विसरून ज्या सोडून जात आहेत की नाहीत, आणि ती पळून गेल्यानंतर मुलगी त्या मुलासोबत, त्या बापाला किती वेदना होत असतील, तो बाप किती रडत असेल। त्या बापाचं महाराज राहिलेलं अर्ध आयुष्य कमी होऊन जातं का? कारण माझी मुलगी सोन्यासारखी मुलगी, ज्याच्याकरता मी सर्व केलंय, ती मुलगी आज माझा कसलाच विचार न करता मला सोडून, मला कलंक लावून, माझी मान समाजामध्ये खाली घालून कोण्यातरी परक्यासोबत पळून गेली, आणि तो बाप बाहेर सुद्धा तोंड दाखवायला निघत, अर्धा मरतो त्या ठिकाणी, तो अर्धा मरतो। आणि माझी विनंती राहील तुम्हाला, कारण हे वातावरण वेगळं आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे, आज खूप विचित्र वातावरण आहे समाजामध्ये, परिस्थिती विचित्र आहे, पण माझी त्या मुलींना सूचना आहे, विनंती आहे, ताईंनो, मी तुमचा भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतोय, कोणी किती जरी बाहेरचे तुम्हाला प्रेम दाखवत असले तरी त्यांचं प्रेम खरं नाही। आपलं जर खरं प्रेम कोणाचं असेल तर ते आपल्या मायबापाचं प्रेम खरं आहे। बाहेरच्या लोकांचं प्रेम खरं, बाहेरच्या लोकांचं प्रेम फक्त 4 दिवसाचं आहे, पण मायबापाचं प्रेम आपल्याला जन्माला पुरतं। त्या मायबापाने आपल्याकरता खूप कष्टा खाल्या। बाप काय करतो, बापाचं काही स्वप्न नसतं मुलींकरता, एकच स्वप्न असतं की माझ्या मुलीचं कन्यादान हे मी केलं पाहिजे, माझ्या हातून कन्यादान झालं पाहिजे माझ्या मुलीचं, आणि तेवढं भाग्य त्याच्या पदरामध्ये असलं पाहिजे। बापाचं मुलीवरती खूप प्रेम असतं मायबाप। आपण म्हणतो बाप कठोर काळजाचा आहे, नाही, बापाला सुद्धा काळीज असतं, फक्त एक आहे, बाप सर्वांचे दुःख झेलत असतो आणि आपलं दुःख लपवून ठेवत असतो। सर्वांच्या दुःखांना मलम लावतो, सर्वांच्या जखमा भरत असतो, पण आपली जखम तुम्हा आम्हाला दाखवत नाही। त्यालाही जखमा असतात, त्यालाही मन असतं। मुलीचं ज्या दिवशी कन्यादान होतं, मुलगी ज्या दिवशी सासरला जाते, त्या दिवशी सगळे रडताना दिसतात, पण बाप तिथं दिसत नाही। बाप रडत नाही असं नाही, बाप रडतो, पण बाप आपले अश्रू दाबून ठेवतो, कुठपर्यंत, जोपर्यंत मुलगी गाडीमध्ये बसून जाणार नाही तोपर्यंत। आणि जेव्हा मुलगी डोळ्याच्या माघारी जाते तेव्हा बाप कोणालाच न दिसता धाय मोकळून रडतो। फक्त एक आहे, बापाचे अश्रू हे पाण्यातल्या माशासारखे, माशाचे अश्रू दिसत नाही, तसे बापाचे अश्रू सुद्धा दिसत नाही। बापालाही काळीज असतं। तुम्ही विचार करा, तुमच्या, आपण इथं जेवढे बसलो तर आपल्या बापाने आपल्याकरता किती कष्टा खाल्यात, किती दुःख झेललंय, काय काय आपल्याकरता बाप झिजलाय, काय काय कामं केलेत, ऊन पाहत नाही, पाऊस पाहत नाही, रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, माझे लेकरं, माझं लेकरं, आणि त्या लेकराच्या चांगल्या भविष्याकरता बाप दिनरात काम करतो। पण जेव्हा मुलं होतात आणि ते मुलं बापाला म्हणतात तुम्ही आमच्याकरता काय केलंय, तेव्हा बाप महाराज खरंच संपतो त्या ठिकाणी। काय केलंय जेव्हा म्हणतात मुलं, जेव्हा म्हणतात तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही आमच्याकरता काय केलंय, बापाने काय केलंय, जा तुम्ही कधी बाहेर रस्त्यावरती फिरा आणि लहान लहान लेकरं तुम्हाला दिसतील, उन्हाच्या पार उन्हामध्ये, दुपारच्या उन्हामध्ये डोक्यावरती खडीची टोपली वाहतात, त्या लेकरांकडे बघा, आज त्याच्यावरती का अवस्था ही आले, तर कारण त्याच्या मागे जर कोणी नसेल तर त्याचा बाप नाही, म्हणून त्याला भर उन्हामध्ये ते खडीचे टोपले व्हावे लागतात।
तुमचा बाप होता म्हणून तुमच्यावरती अवस्था आली. बाप म्हणजे एक अशी भिंत आहे की कितीतरी मोठे संकट त्या भिंतीच्या पलीकडे रोखून धरतो. तो आपल्यापर्यंत येऊ देत. बापाचे काही कष्ट असतात विचार करा. आपल्याला चांगल्या दिवसात ठेवतो, आपल्याला चांगलं ठेवतो, आणि आपण मात्र दुःखाचे जे काही आलेले प्रसंग आहेत तो जीवनामध्ये झेलत असतो.